12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. ती स्वामी समर्थ. अहो मी बऱ्याच वेळा फोन लावला, मागच्या मंगळवारपासून फोन लावते. ताई काय झालं, गावी आहे ना हो आलेली, का? तर गावी काय होतं, संध्याकाळी ना खूप विजा वगैरे चमकतात आणि हो का? आमचं घर शेतात आहे आणि मग त्यावेळेला ना सगळे लोक मोबाईल बंद ठेवतात, कारण विजा एवढ्या चमकतात, तर उगाच काहीतरी अपघात नको व्हायला ना. वेगळं काही हा होण्यापेक्षा हा हा आपण मी सांभाळणं तसंच म्हणलं. गरजेचं आहे. हो हो, उगाच आपली काळजी स्वामींना आपल्याला. जास्त अडचणीत नाही टाकायचं. हो आपण बरोबर आहे, पण ते आपल्याकडं. काळजी घेता येईल. हा अहो मला इतके छान अनुभव आलेत. हा हा. आणि हो मला मंगळवारी बर का, हम्म. मंगळवारी केंद्रात गेले हा हा आणि मला अक्कलकोटला जायचं होतं ना, आता 9-10 तारखेला, हा रविवार हा. सोमवार मी अक्कलकोटला जाऊन आले. अच्छा अच्छा. आणि हो, तर 9-10 तारखेला जायचं. मग पहिला अनुभव सांगते. हम्म. आणि मंगळवारी केंद्रात गेले आणि मग त्या ताईंना म्हटलं, ताई मला जरा देता का हो म्हणलं नैवेद्याचं. हम्म. हा मी उद्या नैवेद्य घेऊन येते म्हणलं संध्याकाळचा. हम्म. तर म्हणे अहो नाही, अगोदर 2-2 महिने बुकिंग असतं आणि तुम्हाला कसं काय नैवेद्य देणार म्हणे, आता तुम्ही आता हे करा, हा. मी तुमचा नंबर आला की सांगते तुम्हाला. बरं. हा तर मी म्हटलं अहो नाही, मला खूप इच्छा आहे म्हणलं अक्कलकोटला जायच्या अगोदर ह्या केंद्रात नैवेद्य द्यायचा हम्म. आणि मग अक्कलकोटला 51 लाडू घेऊन जायचेत म्हणलं बेसनाचे. बापरे. हा हा मग मला इथे नैवेद्य देऊन मी तिकडे जाणार आहे म्हटलं. हा हा. तर म्हणे नाही 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 जमणार. तर मी म्हणलं अहो ताई बघा तुम्ही, म्हणलं मला उद्याचा नैवेद्य मिळणार आहे असं मी त्यांना सांगून आले बरं का. बापरे. हा. आणि इकडे शंकराच्या मंदिरात गेले. हं. आणि पाणी वगैरे घातलं शंकराला ना. येताना ना मी सगळी तयारी करून आले. हा हा घेवड्याची भाजी आणली, रसपोळी रसपुऱ्या करायच्या होत्या ना. हा हा हा. तर मग घेवडा आणला, परत जे काय भाज्या लागतात सगळं सगळं घेऊन आले. येतानीच अरे तयारी. बापरे. हा हा म्हणजे मला एवढी खात्री की आपल्याला उद्या नंबर मिळणार आहे. हा हा हा. ते नाही म्हटल्या तरी मिळणार आहे. आणि घरी आले, घेवड्याची भाजी निवडून ठेवली आणि आरती केली आणि मग मी जेवायला बसले नंतर. हा हा आणि जेवायला बसले आणि लगेच त्या ताईंचा 9 वाजता फोन मला. हा हा. ताई अरे तुम्ही बापरे. उद्या नैवेद्य आणता का? अय्या. अहो म्हटलं मी तेच तुम्हाला सांगत होते ना, मी उद्या नैवेद्य आणते म्हणे. ज्यांचा नंबर होता ना ताई, तर त्या कॅन्सल झाल्या म्हणे. त्याच म्हणल्या मला काही उद्या जमणार नाही, अरे तुम्ही दुसरं कुणाला पण सांगा. बघा किती छान ताई. म्हणजे जशी तुम्ही इच्छा कराल ना, माझ्या हो बाबतीत तर सगळं असंच घडतंय. मी जी हो. इच्छा करते ना हं. ती पूर्ण होते माझी. आणि मी एवढी होणारच ताई. तयारीनिशी आले आणि मी सगळं केलं. मग नैवेद्य वगैरे घेऊन गेले सगळं बरं का. हा हा. आणि आरतीला मग आता सुनेला आणि मुलाला तर वेळच नसतो, त्या आहे तिथेच. बरोबर आहे. आणि यांनाही इतक्या वेळा आतमध्ये उभं राहता येत नाहीये. हा हा असं हा. उभं राहिलं की ते गरम वगैरे होतं. हो मग हो ते हो. म्हटले तू एकटीच आरती कर, मी आपला बाहेर बसतो तिथे. अच्छा. हा हा. हा आरतीला बाहेर बसतो, तू बस. ते खुर्चीवर बसतात, बसायला जरा प्रॉब्लेम आहे पायाला. अच्छा अच्छा. हा हा. तर मग मी आरतीला आतमध्ये. मग किती वेळेवर का अगोदर नैवेद्य वगैरे दाखवला आरतीला. मग आणि हा. आरती सुरू झाली आणि शेवटची आरती आहे ना, सद्गुरुनाथा ती शेवटची, अंत नको पाहू. हा, हा हा हा. ही जी आरती सुरू झाली आणि अहो माझ्या डोळ्यातून नुसत्या गळा 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 धारा. ऐका.
शेवटपर्यंत सगळ्या आरत्या संपूस्तोवर माझ्या डोळ्यातून, आणि मी हमसून हमसून रडत होते. आरती पण अरे म्हणते, बापरे. आणि आज आज कोणीच नव्हतं, मी एकटीच ना. हा बरं. सेवेकरी पण बाहेर राहतात, मी आत देवाजवळ ना. हो हो हो. हो हो, मला इतकं रडू मी आयुष्यात कधी रडले नाही मॅडम. आई ग. इतकी रडले म्हणजे माझं पूर्ण डोकं आहे ना एकदम रिकाम, हमसून हमसून रडत होते मी. आई मला गो. काय होत होतं मला कळतच, म्हणजे अश्रूंनीच मी त्यांचे पाय धुतले त्या दिवशी. आई ग. अश्रूच माझे सुंदर. पायावर पण किती तुमची पडत इच्छा होते. पूर्ण केली सांगा, आणि किती तुम्ही पण लगेच तयारीला लागलात. मी येतानीच तयारी करून आले मॅडम. हा मी ना. म्हटलं मला किती म्हणजे आश्चर्य आहे. हो ना, इच्छाशक्ती म्हणलं मला ताई, मी त्यांना बोलले पण, म्हणलं मला उद्याचा नैवेद्य मिळणार आहे. त्या म्हणजे कसं काय, म्हणलं बघा मला 9 वाजेपर्यंत काहीतरी कळेल, म्हणजे मला कळल्यासारखं. आणि 9 वाजता त्यांचा फोन, बरोबर ताई तुम्ही घेऊन येता का मला अरे वा. नैवेद्य उद्याचा. किती सुंदर. हा अनुभव. आणि सुंदर आता अनुभव. लगेच हो, मंगळवारचा अनुभव बर का. मंगळवारचा हा झाला, मध्ये बुधवार गेला, गुरुवार, शुक्रवार, म्हणलं शनिवारी लाडू करू. आणि मग मी तयारी सगळी केली, डाळ दळून आणली, तूप आणलं, साखर आणली, सगळं स्वामींना वेगळं वेगळं ना, नवीन घरातलं नको वापरायला म्हणलं नाही का. तूप आलं होते ना, नको म्हटलं. मग मी 1.25 किलो साखर, 1.25 किलो डाळ दळून आणली, वेलची पावडर, मनुके वगैरे सगळी तयारी. आणि शनिवारी म्हणलं लाडू करूया आपण. ते पण कधी करायचे, रात्री करायचे जायच्या अगोदर, म्हणजे ताजे ताजे लाडू न्यायचेत स्वामींना. हो, आता लाडू केले. 21 डाव घेतलं पीठ. आमच्या नगरच्या भागात कसं आहे, पुऱ्या तळतात आणि पुऱ्या मिक्सर मधून काढायचे, त्याचा भुगा करायचा. आमच्याकडे पण ते करतात, त्याला कळीचे म्हणतात आमच्याकडे वाटतं काहीतरी लाडू. कळ्या पाडून, पण आम्ही पुऱ्या करून करतो. नाही, आमच्याकडे पुऱ्या करूनच त्याचा चुरा करतात आणि ते पाकात करतात ते. हो 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 हो, मग तसेच माझ्याकडे पण. आणि मग पाक करून, म्हणजे डबल भाजले जातात ना. बरोबर. आणि त्याची चव एकदम छान होते. मग छान लागते, सुंदर. 21 घेतले हे डाव, आणि स्वामींना म्हणलं तुम्ही करू लागायला यावर का. मी 9 ला लागली. आणि स्वामी तुम्ही मला करू लागायला यायचं आई म्हटलं. आता मी 9च्या पुढे, तरी मिस्टर विचारतात आता तुझे लाडू कधी होणार, आणि तू कधी उद्या जायचंय, तुला 5 वाजता निघायचंय, 4ला उठायला लागेल, तुझ्या अंघोळ कधी करणार, तू झोपणार नाही का आज. म्हटलं नाही झोपणार, मी करणार आहे. माझ्या नातीला पण घेऊन गेले ना, ती जाणार आहे तिकडे ना. ती याला जाते ना, कॅलिफोर्नियाला चालली ना. तर तिला स्वामींच्या स्वाधीन करून आले ना. तिला पण घेऊन गेले होते, तिला बोलवली इथे, मग ती आली. 9 वाजता आली इथे ती. आणि मग मी पुऱ्या करून दिल्या, तिने तळल्या. आणि मिक्सर मधून मी काढलं. छान नातीला सवय लावली. हो, सगळं येतं, सगळा स्वयंपाक करते छान. आहो बापरे. हो हो, इंजिनिअरिंगची पोरगी आहे, पण सगळं इतकं छान करते. कमाल आहे. हो, आणि पाक मी टाकला, आणि मला फोन करायचे होते गावी वगैरे इकडे तिकडे. 4-5 इथल्या मैत्रिणींना घेऊन गेले होते ना अक्कलकोटला, त्यांना पण तयार केलं. आणि मग त्यांना फोन लावणं, साड्या किती घ्यायच्या, सोमवारी पांढरी साडी घ्या, अमकं घ्या, असं तयारी करण्यात. मग तिने पाक केला, नातीने पाक केला, हलवत बसली ती. आणि तिने पाक केला, आणि समोरच्या मला त्या म्हणल्या मी येते लाडू बांधू लागायला तुम्हाला बरं का. अरे वा. मग त्यांना पण घेऊन गेलते ना अक्कलकोटला. मग त्या म्हणल्या मी येईल ताई तुम्हाला बांधू लागायला, तुम्ही सगळं करा, मला आवाज द्या. म्हणजे ठीक आहे. मग त्यांना आवाज दिला, आल्या त्या बरं का. आणि शेवटचं माझं हे झालं बघा, मिक्सरचं भांड फिरून चुरा झाला आणि लाईट गेली, शेवटचं भांड झालं. म्हणजे स्वामींनी मला बघ मी आलोय, म्हणजे दाखवून दिलं मी आलोय. किती छान. हो, आणि बघा पुढचं सांगते ना, अजून लई मस्त अनुभव आहे. लाडू बांधले आम्ही दोघींनी, आणि नातीने ते सगळे तयारी करून, नात पण बसली बांधू लागायला. मग तिघींचे झाले ना लाडू ते, कुणाचे लहान कुणाचे मोठे थोडस असे ना होतातच ते. बरोबर. आणि मग ते लाडू झाले 45च. अच्छा. मला न्यायचे ते 51. आणि मी स्वामींना म्हटलं मग आता मी काय करते, 21 लाडू आणते. आता मध्येच झाले ना, 45 नाही आणू शकत. 21 आणते म्हटलं. अशी माझ्या डोक्यात अशी टपली मारल्यासारखं झालं. तू 51 लाडू बोललीस ना, तू 21च लाडू कसे आणतेस, आणि 23 लाडूचा प्रसाद कोणाला दाखवतेस. असो. आणि
अगं वेडे मला असं, त्या गेल्या मामी लाडू बांधून 45 झाले ते गेल्या. मग माझ्या डोक्यात आलं की अजून 5-6 पुऱ्या करते हा. आणि त्या मिक्सर मधून काढते, परत थोडा पाक करते बापरे. आणि हो 6 लाडू करते. म्हणलं नाही आई गं. 51 न्यायचे, म्हणलं 51 म्हणे तू 51 बोलली होती ना, मला 51च लाडू घेऊन यायचे असं मला आई गं. आणि मग मला म्हणतात अगं वेडे तू हा उद्योग कशाला करतेस, हा. ह्या 45 लाडूचे तू 51 लाडू करू शकतेस ना, ते हा. मोठे मोठे लाडू आहेत ना, अरे वा. त्याचे कर ना, त्याचे 6 लाडू तू वाढव ना, थोडं अरे वा. थोडं काढ, नवीन ताजे लाडू बांधलेले तर थोडं थोडं काढ. अरे वा. आणि असं प्रत्यक्ष मॅडम काय सांगू, आणि अरे मी वा. त्याप्रमाणे केलं, 6 लाडू त्यात वाढवले, काढले हा. थोडं थोडं आणि परत ते लाडू वळले तेवढे, हा. 51 बरोबर लाडू केले अरे वा. आणि घेऊन गेले. किती आणि छान. तिथे मंदिरात गेले, काय दर्शन अहो मॅडम. हो ना. बापरे, आता गर्दी नव्हती हम्म. सोमवारचं, मग सगळं ते त्यांनी सगळं, आमची ती वारी आहे ना 3 महिन्याची, हा हा हा. 3 महिन्याची वारी आहे अक्कलकोटची, तर अच्छा. इतकं छान ग्रुप झालाय. तर अरे वा. तिथे मी ते सगळं लाडूचा डबा नेला. सकाळी आम्ही 3लाच उठलो, हा. 5 वाजता काकड आरतीला गेलो. हा. काकड आरती झाल्यावर अगदी स्वामींच्या समोर लाडूचा डबा तिथे नेला, लाडूचा प्रसाद दाखवला. स्वामींकडे पाहता पाहता माझ्या डोळ्यातून धारा लागल्यात. काय हो. पण असतं, इतकं मी स्थिर अशी उभी बापरे. राहिली. मला तिथून त्यांनी डबा देतायत ना, हा. मला डबा घ्यायला सुद्धा हे नाहीये. आई माझ्या गं. नातीने तो डबा घेतला, पण मी रडते नुसती, बापरे. गाय मोकळून रडते मी. आई गं. का मला एवढं रडू येते मला तेच कळत नाही, काय वासेल हो. अरे ते प्रेम आहे ताई, ते दुसरं काय दुसरं. इतकं त्या मूर्तीकडे पाहिलं ना, माझ्या डोळ्यातून मला कधी रडू येत नव्हतं आयुष्यात. माझी मुलगी वाटा लावली ना सासरी, हा. त्यावेळेस रडले होते, त्याच्यानंतर मी आयुष्यात कधी रडले नाही. बापरे. पण नाही, खूप एवढी सुंदर रडले. अनुभव आहे ताई. मी शेअर करते. हा. हो करा हा. करा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.